विद्यार्थी मित्रांनो, स्पॉट राऊंडला आपण सोने की मुर्गी असं नाव दिलेलं आहे. ओके, कारण की विद्यार्थी मित्रांनो, या गॅप राऊंडमध्ये अशा विद्यार्थ्यांना अशा कॉलेजेस भेटतात जे बिलकुल पण अनएक्सपेक्टेड असतात. ओके, फॉर एक्झाम्पल जर मी तुम्हाला बोललो की COEP तुम्हाला फक्त 80% भेटू शकते, तर तुम्ही माझा यकीन कराल तर तुम्ही तर बरेचसे विद्यार्थी असे बोलतील की दादा नाही, पण ज्यांना थोडंफार पण स्पॉट राऊंडचं नॉलेज आहे ते बोलतील की दादा हो, ही गोष्ट पण पॉसिबल आहे. ओके, आणि अशा गोष्टी झाल्या पण विद्यार्थी मित्रांनो. जर मी तुम्हाला सांगतो की असे तुम्ही जर स्पॉट राऊंडसाठी अप्लाय केले असेल ना, तर नक्कीच तुम्हाला खूप जास्त बेनिफिट याचा होणार आहे. ओके, कारण की स्पॉट राऊंडमध्ये असं असतं की जे पण विद्यार्थी वगैरे अप्लाय करतात त्यामध्ये असे विद्यार्थी स्पॉट राऊंडसाठी जातात ज्यांना फॉर म्हणजे शुअर माहिती असतं की मला एक ना एक कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटणारच आहे, कारण की इथे पण तुम्हाला जे ते जास्त करून पर्सेंटाईलवरच ॲडमिशन भेटतं. ओके विद्यार्थी मित्रांनो, ऑलमोस्ट सगळ्या कॉलेजेसमध्ये पर्सेंटाईल वाईजच तुम्हाला ॲडमिशन भेटतं, जरी हे स्पॉट राऊंड असले तरी. ओके, तर यामध्ये होतं काय, आता स्पॉट राऊंडची कंडिशन कधी ऑकर होते आणि कोणते कॉलेजेस असे असतात, ऑलमोस्ट सगळे कॉलेजेस असे असतात ओके जिथे एक ना एक सीट तरी व्हॅकंट राऊंडच जातात. तुम्ही बोलाल की दादा हे कसं काय पॉसिबल आहे, तर विद्यार्थी मित्रांनो कॅप राऊंड. ओके, तुम्ही बोलाल की कॅप राऊंड कसं काय आलं दादामध्ये, तर एक्सप्लेन करतो विद्यार्थी मित्रांनो, नीट ऐका आणि शांत मनाने ऐका. ओके, तुम्ही प्रोसेससाठी अप्लाय केलं, ओके कॅप राऊंडसाठी अप्लाय केलं. फर्स्ट कॅप राऊंडमध्ये तुम्हाला एक कॉलेज भेटली, तुम्ही बेटरमेंट केलं. सेकंड कॅप राऊंडमध्ये दुसरी कॉलेज भेटली, परत बेटरमेंट केलं. थर्ड कॅप राऊंडमध्ये अजून दुसरी कॉलेज भेटली, परत एकदा बेटरमेंट भेटलं. ओके, आता तुमच्याकडे उरतं एकच कॅप राऊंड, फोर्थ कॅप राऊंड. ओके, आणि मग तुम्ही परत एकदा आता बेटरमेंट केली. फॉर एक्झाम्पल थर्ड कॅप राऊंडला आहे तुम्ही आता आणि तुम्ही बेटरमेंट करत आहात. ओके, बेटरमेंट पण केली. नेक्स्ट कॅप राऊंडसाठी तुम्ही गेले आणि म्हणजे फोर्थ कॅप राऊंडला तुम्हाला आणखी दुसरीच कॉलेज लागली, पण थर्ड कॅप राऊंडला जे कॉलेजचं सीट तुम्हाला भेटलं होतं ना ते एक्सचेंज होत होतं. पण आता तुमची कॅप राऊंड तर संपले. आता जे एक सीट व्हॅकंट होतं थर्ड कॅप राऊंडसाठी जे तुमच्या नावावर होतं, पण तुम्ही बेटरमेंट केल्यामुळे आता ते कोणत्या दुसऱ्या मुलाच्या नावावर असेल. ओके, किंवा ते सीट व्हॅकंटच असेल. जर ते सीट कोणत्या वेगळ्या मुलाच्या नावावर आहे तर नक्कीच त्याला त्याचा बेनिफिट होईल, तो तिकडे जाऊन ॲडमिशन घेऊ शकेल. पण असं जर सीट असेल की ज्यामध्ये ॲडमिशनच झालं नाही, कोणी त्यासाठी अप्लायच केलं नव्हतं, तर अशी सीट जे ते व्हॅकंट राहतील. ओके विद्यार्थी मित्रांनो, आणि अशी व्हॅकंट सीट भरण्यासाठी स्पॉट राऊंड हे कंडक्ट केले जातात आणि काही कॉलेजेस याला इन्स्टिट्यूट राऊंडचं पण नाव देतात. ओके, पण स्पॉट राऊंड मेजरली असतात. तर स्पॉट राऊंडचं कसं असतं विद्यार्थी मित्रांनो, ज्या पण कॉलेजेसमध्ये जितके पण सीट व्हॅकंट वगैरे असतात ना, यासाठी तुमच्या एक स्पेशल डेट्स ते अनाऊन्स करतात. ओके, त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर असेल, व्हॉट्सअप ग्रुपवर असेल किंवा जाहिरात करून ते न्यूजपेपरमध्ये वगैरे पब्लिश करतात की या पर्टिक्युलर तारखेला आमच्या कॉलेजची स्पॉट राऊंड कंडक्ट करणार होतो. ओके, आणि जागा वगैरे किती ते पण बहुतेक कॉलेजेस मेन्शन करतात. जर तुम्हाला वाटलं की मला या कॉलेजसाठी आता ॲडमिशन घ्यायचं आहे ओके आणि मी इंटरेस्टेड या स्पॉट राऊंडसाठी, तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता विद्यार्थी मित्रांनो. त्या कॉलेजमध्ये म्हणजे जी पण तुम्हाला जे ते वॅकन्सी वगैरे भेटते तिथे तुम्ही नक्की जाऊ शकता. तुमचे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन, मार्कशीट घेऊन आणि जे पण रिक्वायरमेंट तुमचा डेटा वगैरे असेल तो तिथे तुम्हाला लागेल. ओके, संपूर्ण सेम प्रोसेस राहील आणि तिथे जाऊन तुम्हाला बसायचं आहे. ओके, आणि मग ते तुम्हाला काय करतील, फॉर एक्झाम्पल त्यांच्याकडे वॅकन्सी सीट असतील 4. ओके, आणि ते कम्प्युटर सायन्सच्या 4 जागा असतील तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी. फॉर एक्झाम्पल DY पाटील अकुर्डीमध्ये गेलात. ओके, 4 सीट जे ते व्हॅकंट आहे. आता तुम्ही काय कराल, जर तिथे 100 मुलं असतील तर ते काय करतील, सगळ्यांचा रिझल्ट कलेक्ट करतील. फॉर एक्झाम्पल MST CETची जे पण पर्सेंटाईल स्कोर काढेल तुमचं, तर सगळ्यांची पर्सेंटाईल एक कागदावर लिहून घेतील आणि त्यानंतर संध्याकाळची वेळ किंवा दुपारपर्यंत एक अनाऊन्स करतील की जितके पण स्टुडंट अप्लाय केलं होतं ना त्यापैकी फक्त 4 स्टुडंट ज्यांचे पण पर्सेंटाईल सगळ्यात हायेस्ट असतील त्या 100 मुलांपैकी, तर त्यांना ते प्राधान्य देतील, ॲडमिशन देऊन देतील. आणि असे पण कॉलेजेस असतात ज्यामध्ये एवढी गर्दी नसते म्हणून फर्स्ट कम फर्स्ट सर्व अशी काही सुविधा असते. ओके, तर त्या स्थितीमध्ये त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन भेटून जाईल. तर असे असतं विद्यार्थी मित्रांनो स्पॉट राऊंड. ओके, पण या स्पॉट राऊंडपर्यंत मला तर नाही वाटत की तुम्ही जायला पाहिजे. ओके, एकदम लास्ट कंडिशन असेल तरच तुम्ही जा. ओके, आणि जर एक चांगलीच एकदम बेस्ट ऑफर तुम्हाला भेटत असेल आणि तुम्हाला संपूर्ण कॉन्फिडन्स असेल की दादा मी हे क्रॅक करणारच आहे तरच तुम्ही जा. ओके, नाही तर मग कॅप राऊंड हा एक बेस्ट ऑप्शन असतो. कॅप राऊंड थ्रू ॲडमिशन सगळ्यात बेस्ट ॲडमिशन असतं. ओके, तर नक्कीच त्यासाठी तुम्ही ट्राय करू शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर आय थिंक की सगळं इन्फॉर्मेशन मी तुम्हाला कव्हर केली आहे व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला वाटत असेल की स्पॉट राऊंडपर्यंत आम्हाला जायची वेळ नकोच आहे दादा, कॅप राऊंडमध्येच आम्हाला ॲडमिशन पाहिजे, तर नक्कीच आपल्या पर्सनल काउन्सिलिंगसाठी तुम्ही एनरोल करू शकता. या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला जे ते कॉलेजचं नेम, कॉलेजचं सिरियल नंबर, कॉलेजचं कोड वगैरे सगळं आपल्या लिस्टमध्ये भेटेल. पण पर्सनल काउन्सिलिंगमध्ये जर तुम्ही एनरोल केलं तर या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर भेटेल, तो तुमची कॉलेजची लिस्ट बनवून देईल किंवा मी स्वतः तुमची कॉलेजची लिस्ट बनवून देईल. त्यानंतर तुम्हाला ब्रांचेसनुसार गायडन्स करू की कोणती ब्रांच बेस्ट राहील तुमच्या पर्सेंटाईल अकॉर्डिंग, तुमच्या प्रेफरन्स अकॉर्डिंग. ओके, तुम्हाला कोणत्या गावामध्ये कॉलेज पाहिजे याचा डेटा तुम्ही आम्हाला फक्त प्रोव्हाइड करा. त्या लोकेशनवर सगळ्यात बेस्ट कॉलेज तुमच्या पर्सेंटाईलवर लागणारं आम्ही तुम्हाला शोधून देऊ आणि त्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन करून देऊ. कॅप राऊंडचं गायडन्स, ऑप्शन फॉर्म फिलिंगचा गायडन्स, त्यानंतर स्कॉलरशिपचा गायडन्स, स्पॉट राऊंडचा गायडन्स, या सगळे गायडन्स आम्ही तुम्हाला आमच्या काउन्सिलिंग थ्रू प्रोव्हाइड करणार आहे. ओके, आणि 100% एक ना एक कॉलेज तुम्हाला लागूनच जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, बस आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच. कॉलेजची लिस्ट डाउनलोड करायची असेल नक्की करून घ्या, लिंक त्याची पण डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे. मी भेट तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.